जय मित्रांनो, तर सध्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न बनलेला आहे की आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात कधी होणार आहे, आपलं ग्राउंड कधी चालू होणार आहे, मैदानी चाचणीचे हॉल तिकीट कधी येतील. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनात सध्या बनलेले आहेत. तर एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर आपल्या मनात हा प्रश्न बनलेला पाहिजे का? कारण की आपली पोलीस भरती ही एमपीएससी वाणी नाही, तलाठी भरती वाणी नाही की एक एक दीड दीड वर्ष ते त्यामध्ये प्रोसेसमध्ये चालले जातील. तर आपली पोलीस भरती ही आपल्याला माहितीच आहे, जुन्या मुलांना माहितीच असते, नवीनना थोडं माहिती नसेल. तर 5 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला जॉईनिंग लेटर सुद्धा आपल्या पोलीस भरतीची प्रोसेस ही होत असते. आपल्या सर्वांना ही माहितीच आहे. म्हणजे आता 7 डिसेंबरला आपल्या अर्ज प्रक्रिया पूर्णची पूर्ण संपली. म्हणजे मे किंवा जूनला डायरेक्ट आपलं जॉईनिंग लेटर सुगट इथपर्यंत, म्हणजे मुंबई वगळता इतर जिल्ह्यांचं. म्हणजे आमच्या जर भरतीचा मी सांगितलं तर आमच्या 2023च्या भरतीचा जर विषय सांगितला तर आमचं ग्राउंड हे जानेवारी महिन्याच्या स्टार्टिंगलाच चालू झालं होतं व डायरेक्ट आम्हाला जॉईनिंग आमची पूर्णची पूर्ण प्रोसेस किती तारखेपर्यंत झाली होती? 4 एप्रिलला आमचा पेपर झाला होता, नाही 2 एप्रिलला आमचा पेपर झाला होता. 4 एप्रिलला डायरेक्ट रिझल्ट आला होता आणि 10 मेला डायरेक्ट आम्हाला जॉईनिंग लेटर दिलं गेलं होतं. तर अशा प्रकारे आपल्या पोलीस भरतीची प्रोसेस ही होत असते. म्हणजे काहीही वेळ असा वेगळा वेळ वगैरे काही लागत नाही. 5 ते 6 महिन्यात आपली पूर्णची पूर्ण प्रोसेस होत असते. त्यामुळे ग्राउंड कधी होईल, पेपर कधी होईल, या भानगडीत न पडता पूर्णचा पूर्ण फोकस आपला सध्या आता कशामध्ये मार्क कटत आहे, ग्राउंडचं असो की जीकेचं, मराठीचं, गणिताचं, बुद्धिमत्ताचं, ज्या टॉपिकवर आपले प्रश्न चुकतात सध्याच्या कंडिशनमध्ये, तो टॉपिक आपण कसा कव्हर करू शकतो याकडे आपलं लक्ष पाहिजे. मराठीसाठी जर झालं तर आता आपण मराठीचं बाळासाहेब शिंदेचं तर प्रश्न, आता मी पुस्तक तुमचं झालेलं असेल हे गृहीत धरतो, तर त्याच्या मागचे प्रश्न आपण जितक्या वेळा आपल्याकडनं वाचल्या जातील त्याच्या मागचे प्रश्न, बाळासाहेब शिंदेच्या मागचे प्रश्न सर्वचे सर्व वाचून झालेले पाहिजे. 50,000 जम्बो मधील असो, पूर्णचे पूर्ण प्रश्न आपले वाचून झालेले पाहिजे. म्हणजे आपल्याला माहितीच आहे पोलीस भरती रिपीट शिवाय काहीही येत नाही. रिपीट फक्त आणखी नवीन जर काही प्रश्न बनले तर जास्तीत जास्त 10 ते 15 प्रश्न नवीन बनू शकतात. त्याच्यानंतर पूर्णचा 80 ते 85% पेपर हा रिपीटच होत असतो. त्यामुळे जितकं तुम्हाला रिपीट वाचलं जात असेल तितकं तुम्ही रिपीट वाचावं. मैदानी चाचणीचा राहिला विषय, मैदानी चाचणीचा, तर ह्या भानगडीत नक्कीच पडू नका. कारण की आपली प्रोसेस ही 5-6 महिन्यात जॉईनिंग लेटर सुगट होत असते. त्यामुळे गफल न राहता कधी होईल या प्रश्नांमध्ये गुंतून न राहता, कारण की फक्त काही परिस्थितीमध्येच आपली पोलीस भरती लांबणीवर जाते. म्हणजे कोरोना सारखी जे भरती झाली होती 2019 ची, जे की 2021-22 मध्ये ती भरती झाली होती, तर तशा परिस्थितीमध्ये फक्त पोलीस भरती समोर जाऊ शकते. पण त्या इतकं मोठं जर कारण असेल तेव्हाच पोलीस भरती समोर जात असते. त्याच्यानंतर पोलीस भरतीची प्रोसेस ही 5-6 महिन्यातच पूर्णची पूर्ण होत असते. त्यामुळे ग्राउंड कधी होईल, पेपर कधी होईल, म्हणजे आता आपण समजा जर आता आमचं कसं झालं होतं, आमचं ग्राउंड डायरेक्ट जानेवारी स्टार्टिंगला झालं होतं. त्याच्यानंतर डायरेक्ट 2 एप्रिलला आमचा पेपर झाला होता. त्याच्यानंतर 4 एप्रिलला डायरेक्ट रिझल्ट आला आणि 10 मेला डायरेक्ट जॉईनिंग लेटर आलं. तर अशा प्रकारे प्रोसेस आमची झाली होती. या भरतीचीच काय, मागच्या भरतीची पण प्रोसेस त्याप्रमाणेच झाली होती. कारण की 5-6 महिन्यामध्येच पूर्णच्या पूर्ण आपली पोलीस भरतीची प्रोसेस ही होत असते. त्यामुळे आपण गाफल न राहता पूर्णचा पूर्ण फोकस आपल्या मैदानी चाचणी असो, आपले जे पॉइंट वीक असतील त्याच्यावर गोळा कोणाचा जात नसेल तो गोळा वाढवून घ्या. कारण की गोळ्याला 15 मार्क्स असतात आणि गोळा जर आपला आउट ऑफ गेला तर आपलं ग्राउंड हे नक्कीच 39 मार्कांचं डायरेक्ट येत असते. त्यामुळे जर आपला गोळा जर आपला मागे पडला तर आपलं ग्राउंड हे खूप मुलांच्या मागे आपण भरपूर प्रमाणात, म्हणजे आता जेव्हा मैदानी चाचणीचा कट ऑफ लागत असतो पेपरसाठी पात्रसा, तर तेव्हा आपण भरपूर अशा मागे पडून जात असतो. तर जर आपला गोळा गेला तर आपलं नक्कीच 39 मार्कांचं तर फिक्स, म्हणजे रनिंग तर सर्वांची 14 पर्यंत येते, 14-10 इकडे आपल्या 100 मध्ये, व गोळा जर आपला 15 मार्कांचा आला तर हेच आपले 39 मार्क होऊन जात असतात. तर अशा प्रकारे गोळ्यावर पण चांगला फोकस असू द्या. माझ्या मते जर तुम्ही गोळा जर व्यवस्थित केला, पोलीस भरतीला सर्वात महत्वाचं काय आहे, आपलं ग्राउंड किती येते हे तर महत्वाचं आहेच. कारण की आपलं जर सर्वात जर महत्वाचं असेल मैदानी चाचणीमध्ये तर गोळा आहे. कारण की गोळा जर आपला 15 मार्काचा गेला तर आपण खूप काहीतरी असं 3 मार्कांनी प्लस होऊन जात असतो. म्हणजे जिथं मुलांचं 36 मार्कांचं ग्राउंड येते तिथं 39 मार्कांचं मुलांचं ग्राउंड येऊन जाते. म्हणजे गोळा
गोळा भरपूर प्रमाणात खूप महत्वाचा आहे आपल्या भरतीमध्ये. जेव्हा मैदानी चाचणीची लिस्ट येत असते त्यामुळे जर आपला गोळा आउट नाही पडला तर आपण भरपूर अशा मुलांच्या मागे राहून जात असतो लिस्टमध्ये. तर तर तो प्रकार वेगळा की आपण नंतर कव्हर करून घेतो मुलांना, पण हा एक प्रकारचा प्लस पॉइंट आपला राहू शकतो गोळ्याचा. सोबतच आता कुठं जीकेचे प्रश्न, कुठं जीकेचा कोणता पॉइंट आपला म्हणजे आता चालू घडामोडी असतो, जिल्हा विशेषवर चांगलं भर द्या, कारण की आपल्याला माहितीच आहे जिल्हा विशेषवर 5 ते 6 प्रश्न व 5 ते 6 प्रश्न चालू घडामोडी, म्हणजे असे 10 ते 12 प्रश्न आपल्या हातून जायलाच नको, जे की म्हणजे आपला एक एक प्रकारचं असं असते की आपलं जे मुलांचे जे सर्वांना येत असतात ते प्रश्न आपल्या भरतीमध्ये चुकायला नको. तर अशा प्रकारे म्हणजे जे सर्वांना येत असतात ते प्रश्न नक्कीच आपले चुकायला नको. म्हणजे जे कोणालाही माहित नाही ते जर चुकला तर आपला बेस्ट राहील. म्हणजे जे सर्वांना येत नाही ते जर चुकलं तर काही होत नाही, पण जे सर्वांना येत असतात तसे प्रश्न आपले चुकायला नको. सिली मिस्टेक होऊ देऊ नका या पेपरमध्ये, कारण की एका मार्काने पण मुलं बऱ्याच प्रमाणात घरी राहिलेले आहे. जे एका मार्काने वेटिंग असतात त्यांना माहिती असते की जिल्ह्याचा तर आता वेगळाच विषय असतो जिल्हा पोलीसचा. तर जर जिल्हा पोलीसला जर आपण एका मार्काने जरी वेटिंग राहिलो तर एका मार्काने तरी 99% तरी शक्यता ही वेटिंगवरील मुलांना उचलण्याची शक्यता ही 99% डायरेक्ट नसतेच, कारण की जिल्हा पोलीसच्या वेटिंग ह्या उघडत नसतात. त्या SRPFच्या असो, कारागृहाच्या असो, चालकच्या असो, अशा वेटिंग ह्या उचलत असतात, उघडत असतात. तर जिल्ह्याच्या ह्या वेटिंग उघडत नसतात. ज्या वेटिंगला असतात त्यांना माहित असते एका मार्काची. तर हे एक मार्क कसे जोडायचे, तर आता सध्या आपल्यावर पूर्णचा पूर्ण फोकस करा. आपलं काय चुकते, कोणत्या पॉईंट आपलं सर्वात जास्त प्रश्न चुकतात, कोणत्या पॉईंटवर जास्त पोलीस भरतीचा भर असतो, असे पॉईंट नक्कीच आपले पक्के करून घ्या. व राहिला मैदानी चाचणीचा, आपण व्हिडिओचा टायटलच दिलेला आहे की मैदानी चाचणी कधी होईल. तर मैदानी चाचणी ही आम्हाला माहितीच आहे की जानेवारीच्या एंडिंगला, आता इलेक्शन चालू आहे, तर जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला आपली मैदानी चाचणी नक्कीच होईल. त्यामुळे आता पूर्णचा पूर्ण फोकस आपल्या मैदानी चाचणीवर असू द्या व आपल्या अभ्यासावर असू द्या. जास्तीत जास्त तास अभ्यास करा, कारण की आपलं हे कॉलेज नसते. कॉलेजमध्ये कसं सेमिस्टर आलं तेव्हाच अभ्यास करा, पण याचा आपल्याला प्रॉपर अभ्यास करावाच लागतो व प्रॉपर आपल्याला उत्तर हे घोटावंच लागत असते. त्यामध्ये काही वेगळं वगैरे काही चालत नसते. त्यामुळे जास्तीत जास्त आपण आपलं सध्या काय चुकते त्याच्यावर नक्कीच भर द्या. व व आता जीके मराठीचा राहिला विषय. जीके मराठीचा जितकं रिपीट मी आधी पण सांगितलेलं आहे, माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की जितकं तुम्हाला रिपीट वाचला जाईल, जितकं तुमच्याकडनं रिपीट वाचलं जाईल, म्हणजे तलाठीचं रिपीट असो, पोलीस भरतीचं रिपीट असो, की पूर्णचं पूर्ण रिपीट, आपण जितकं रिपीट वाचलं जाईल आपल्याकडनं तितकं रिपीट वाचण्याचा प्रयत्न करा. आपल्याला माहितीच आहे 80-85% तरी रिपीट पेपर होत असतो. म्हणजे काही 3-4 जिल्हे जर अपत सोडले तर तिथं वेगळे प्रश्न येत असतात, म्हणजे हार्ड पेपर येत असतात. नाही तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण पेपर हा 80-85% रिपीट होत असतो. त्यामुळे जितकं रिपीट वाचलं जाईल तितकं रिपीट वाचण्याचा प्रयत्न करा. व चॅनलला जर नवीन असाल, जशा मैदानी चाचणीच्या काही अपडेट भेटतील, म्हणजे आता आपण तर सांगितलं की जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला आपलं ग्राउंड होण्याची शक्यता आहे, पण जशा काही प्रॉपर अपडेट भेटतील मी तशा तुमच्या माझ्या जिल्ह्याच्या असो की इतर कुठल्याही अपडेट्स असो, जशा अपडेट मिळतील तशा अचूक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.